चला आज मोड आलेल्या मुगाची भाजी बनवूया। त्यासाठी आपण हे मोड आलेले मूग स्वच्छ धुवून घेतलेत आणि एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। थोडासा कढीपत्ताही आपण यूज करणार आहोत। गॅसवर कढई ठेवून घेतली। कढई जशी गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे आपण तेल टाकून घेणार आहोत। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा, जो आपण बारीक करून ठेवलाय। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये मोड आलेली ही मुगाची भाजी खूप चविष्ट लागते आणि होतेही 10 मिनटात, 10 ते 15 मिनटं, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही। लहान मुलांसाठी आणि आपल्या मोठ्या लोकांसाठी ही एक चांगली आणि हाय प्रोटीन डाएट आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा। हा कांदा लाल झाला की त्यामध्ये आपल्याला आता जो आपण एका साईडला बारीक टोमॅटो करून ठेवला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटोही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत। हे बघा, आणि आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतले। चवीपुरतं मीठ आणि मसाला टाकून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा खूप काही मसाले ॲड करणार नाही आहोत, फक्त मसाला आणि थोडासा हळद टाकून घेतला आहे। हा मालवणी मसाला ॲड करून घेतला आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये एक्स्ट्रा मसाले मीन्स गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर आपण काहीही टाकलं नाही आहे। हे बघा, अशा प्रकारे चांगलं परतून मग आपण जे मोड आलेले मूग स्वच्छ धुवून घेतले होते ते असे टाकून घ्यायचे। एक बटाटी ॲड करू शकतो यामध्ये, जर तुम्हाला आवडत असेल तर। बटाटी ही ऑप्शनल आहे, पण बटाटीने कसं खूप छान लागते टेस्ट आणि थोडीशी क्वांटिटीही वाढते। मग बटाटी टाकून घेतली आतमध्ये आणि थोडंसं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे। पाणी ॲड केल्यानंतर एक वाफ काढून घ्यायची आहे 3 ते 4 मिनटाची आणि आपल्याला बघायचं आहे की बटाटी शिजली की नाही। बटाटी शिजेपर्यंत आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायची आहे, कारण मूग शिजायला वेळ लागत नाही, बटाटी शिजायला थोडासा वेळ लागतो। त्यासाठी आपल्याला बघायचं आहे की बटाटी शिजली की नाही, आणि बटाटी शिजली की समजून घ्यायचं की आपली भाजी तयार आहे। हे बघा, ही चांगली वाफ काढून घेतली आहे आणि ही मी चेक करते की बटाटी शिजली की नाही। बटाटी शिजली असेल तर भाजी तयार आहे। हे बघा, पण ही बटाटी आपली तयार झाली नाही, म्हणजे ह्याला अजून 2 मिनटं वेळ लागणार आहे। स्प्राउटेड मूग, स्प्राउटेड मटकी, काहीही असू दे, हे जे आपण मोड आलेली धान्य आहेत ना, ती खूप हेल्दी आहेत आपल्या शरीरासाठी। आणि तुम्ही जर अशा प्रकारे ही भाजी तयार केलीत तर ती आपण भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकतो। त्यामुळे कसं एक्स्ट्रा हेल्दी फूड आपल्या पोटामध्ये जातं ही आपली भाजी।